ठीक आहे, काय पाहायचंय? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. ठीक आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय तो? हाफ एम व्ही स्क्वेअर, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपला लिनियर मध्ये चालतो. रोटेशनल मध्ये काय फॉर्म्युला देणार आपण कायनेटिक एनर्जीचा? हाफ आपण तसाच ठेवणार. जसं रोटेशनल मध्ये मास इनर्शिया शो करतो, तसं याच्यात काय रोटेशनल मध्ये काय कुठली प्रॉपर्टी आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया आय. व्ही च्या जागी काय लिहिणार? व्ही ला कोणती अॅनालॉगस सिमिलर कोणती क्वांटिटी? ओमेगा. म्हणजे आय ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला आता डिराईव्ह करायचा आहे. हाफ आय ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला आता डिराईव्ह करायचा आहे. समजलं काय करायचंय? अॅनालॉगस कोणती क्वांटिटी आहे ती फक्त आपण लिहिलेली आहे. आलं लक्षात? ठीक. फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपण काय करतोय? एक रिजिड बॉडी घेतोय. ठीक आहे, कुठली एक बॉडी घ्या. ठीक आहे, त्याची एक ऍक्सेस घ्या आणि याच्यावर काही मासेस घ्या. ठीक आहे, एक मास सपोज M1 घेतलं, एक M2 घेतलं, एक M3 घेतलं, सगळ्यांचं डिस्टन्स घेतलं R1 R2 R3. बरोबर, क्लिअर आहे? काय घेतलं? सगळ्यांचं डिस्टन्स, सगळ्यांचं मास. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट मी जर असा लिहिला, वेलॉसिटीज ऑफ इच मास. पहिल्या मासची वेलॉसिटी v1 इज इक्वल टू r1 ओमेगा येईल का? आता ओमेगाला 1 का नाही लिहिलं मी? कारण अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे, जो एक पार्टिकल ज्या वेलॉसिटीने जाणार आहे तोच दुसऱ्या पार्टिकल त्या वेलॉसिटीने जाणार आहे. म्हणजे असं होईल का? आता सपोज हे टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकवर मी सपोज 2 पार्टिकल मार्क केले, सपोज हा एक आहे हा एक आहे. ठीक आहे, आणि याला मी रोटेट करते. रोटेट करत असताना यांनी जो अँगल केला तेवढंच यांनी केला ना. असं झालं का एक मागे राहिला एक पुढे गेला? नाही. रोटेट करताना असं झालं नाही की एक पार्टिकल मागे राहिला एक पुढे गेला. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी काय आहे त्यांची सेम आहे, म्हणून याला ओमेगा 1 लावलं नाही. सेकंड पार्टिकलची वेलॉसिटी काय लिहिणार? v2 इज इक्वल टू R2 ओमेगा. थर्ड पार्टिकलची काय लिहिणार? v3 इज इक्वल टू R3 ओमेगा. असंच जर n पार्टिकल्स असतील तर काय लिहिणार? vn इज इक्वल टू Rn ओमेगा. काय डाऊट? काय डाऊट? काय डाऊट? नक्की? ठीक. सेकंड, कायनेटिक एनर्जी ऑफ इच पार्टिकल लिहायच्यात आपल्याला. काय लिहायचंय? कायनेटिक एनर्जी ऑफ इच पार्टिकल किंवा मास. मास लिहिल्यावरती तर मास ऑफ इच मास. कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट मास काय येईल? हाफ m1 v1 स्क्वेअर. बरोबर, v1 ची व्हॅल्यू काहीतरी काढलीत आपण, बरोबर का? काय काढली ती? हाफ m1 तसाच v1 ची व्हॅल्यू काय काढली? R1 ओमेगा त्याचा होल स्क्वेअर. किती आलं ते? हाफ m1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. करेक्ट. सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढू. किती येईल ती? हाफ m2 v2 स्क्वेअर. यालाच काय लिहू शकतो आपण? हाफ m2 R2 ओमेगा होल स्क्वेअर. काय येणार ते? हाफ m2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. असंच तिसऱ्या पार्टिकलचं काढू शकतो, असंच nth पार्टिकलचं काढू शकतो. बरोबर का? nth पार्टिकलचं काय लिहायचं आता सांगा बरं मग कायनेटिक एनर्जी? डायरेक्ट nth पार्टिकलची लिहू आपण. काय येईल? हाफ mn vn स्क्वेअर. त्यालाच आपण लिहू शकतो हाफ mn rn ओमेगा त्याचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. काय डाऊट? नक्की? हे झाली एका एका पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जी कशी लिहिणार रे? काय करायचं टोटल कायनेटिक एनर्जीला? काय करायचं बोला? सगळ्याची ऍड करायची. कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल अप टू कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. क्लिअर आहे? समजलंय? मग आता काय करणार आपण? एनर्जीत सगळ्या काय करणार? ऍड करणार. ठीक आहे, काय येईल बघा बरं मध्ये? हाफ काय येईल ते? हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा. पहिल्या पार्टिकलची लिहिली.
दुसऱ्या पार्टिकलचे काय येईल? हाफ m2r2 स्क्वेअर ओमेगा, ओमेगा स्क्वेअर आहे ना, बरोबर. अशीच nth पार्टिकलची काय येईल? हाफ mn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, बरोबर का? यातून काय सेम दिसतंय बरं? हाफ सेम दिसतोय सगळीकडं आणि अजून काहीतरी सेम दिसतंय, काय? ओमेगा स्क्वेअर सेम दिसतोय. ब्रॅकेट मध्ये काय राहील? m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस m3r3 स्क्वेअर अप टू काय? mn स्क्वेअर. हे म्हणजे काय? m1r1 स्क्वेअर काय? mr स्क्वेअर फॉर्म्युला कोणाचा आहे? mr स्क्वेअर इनर्शिया, बरोबर. m1r1 स्क्वेअर आहे तर कोणाचा इनर्शिया असेल? पहिल्या पार्टिकलचा, बरोबर. m2r2 स्क्वेअर कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया? सेकंड पार्टिकलचा. m3r3 थर्ड पार्टिकलचा. असेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड अप होऊन कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल? अख्ख्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल, बरोबर. ते किती आलं? आय ओमेगा स्क्वेअर. आणि ते काय होतं? हाफ. यालाच फक्त लिहिताना आपण व्यवस्थित लिहिलं, काय आलं ते? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी किती आली? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. लिनियर मध्ये काय होती कायनेटिक एनर्जी? हाफ mv स्क्वेअर, बरोबर. आली अॅनालॉगस. अॅनालॉगस म्हणजे काय? सिमिलर. आली का सिमिलर? हाफला हाफ एम मास असतो, तसं इथे काय असतो? इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. इथे वेलॉसिटी v असते, इथे काय असते? ओमेगा. समजलंय? नक्की समजलंय कायनेटिक एनर्जी कशी काढली? नक्की समजलंय? जाऊयात पुढे. नेक्स्ट काढायचंय काय? अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम, पहिलं लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला सांगा बरं. p इज इक्वल टू काय? लिनियर मोमेंटम मास इंटू किती? मास इंटू बोला वेलॉसिटी. काय फॉर्म्युला? मास इंटू वेलॉसिटी. हा लिनियर मोमेंटमचा आहे. तसं अँग्युलर मोमेंटमला जसं याला p म्हणतात तसं अँग्युलर मोमेंटमला l म्हणतात. मासला अॅनालॉगस क्वांटिटी कुठली आहे रोटेशनल मधली? आय. आणि v ला ओमेगा. म्हणजे फॉर्म्युला काय आला पाहिजे तुमचा? l इज इक्वल टू आय ओमेगा. कळलंय काय करायचंय? ठीक. सगळ्यात पहिली प्रोसेस तीच राहणार आपली. काय? आपण एक बॉडी घेतली, त्या बॉडीमध्ये काय काय मार्क केले? काही मासेस मार्क केले. एकाचं मास m1, m2, m3, प्रत्येकाचं रेडियस लिहिलं, डिस्टन्स लिहिलं. ठीक आहे. सगळ्यात पहिले लिहिणार आपण वेलॉसिटी ऑफ इच पार्टिकल. काय लिहिणार? वेलॉसिटी ऑफ इच मास किंवा इच पार्टिकल म्हणा. पहिल्याचं काय येणार? v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. याचं काय येणार? r2 ओमेगा. v3 इज इक्वल टू r3 ओमेगा. असंच कोणाचं लिहू शकतो? vn इज इक्वल टू rn ओमेगा. बरोबर, बरोबर. नक्की काय डाऊट? बर, आता पुढे काय करता येईल बरं? काय काढायचंय तुम्हाला? काय काढायचंय? अँग्युलर मोमेंटम काढायचं ना. अँग्युलर मोमेंटमचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आहे एल आर इंटू पी. आर इंटू लिनियर मोमेंटम. जसं v इज इक्वल टू आर ओमेगा असतं तसं अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय येतं? आर इंटू पी. ठीक आहे. पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम जर लिहायचा असेल तर काय लिहिणार? L1 इज इक्वल टू R1 P1, बरोबर का? दॅट इज इक्वल टू R1. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? mv ना. m1 v1. पण v1 तर काढला आपण, काय आला तो? m1 r1 ओमेगा. काय आलं ते? व्यवस्थित लिहिलं तर काय येईल ते? m1 r1 स्क्वेअर ओमेगा. असंच सेकंड पार्टिकलचे काय येईल ते? L2 इज इक्वल टू R2P, बरोबर. काय येईल ते? R2 m2 v2 इज इक्वल टू काय येणार? R2 m2 R2 ओमेगा. आणि त्यालाच काय लिहिणार आपण? m2 R2 स्क्वेअर ओमेगा. असंच सगळ्या पार्टिकल्स लिहिणार. आणि काय काढणार नेक्स्ट? टोटल अँग्युलर मोमेंटम. टोटल अँग्युलर मोमेंटम काय येईल ह्या सगळ्याचं? ऍडिशन. ठीक आहे. ऍडिशन करणार. काय येईल बघा?
L is equal to L1 plus L2 up to Ln. That is equal to काय लिहू शकतो आपण M1 R1 square omega plus M2 R2 square omega plus M3 R3 square omega up to Mn Rn square omega. काय कॉमन आहे? ओमेगा कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये काय राहतं? M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर. हे काय येतं? कोणाला इक्वल आलंय? ओमेगा इंटू हा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो ना, आय. आला का फॉर्म्युला? L इज इक्वल टू काय आला? आय ओमेगा. लिनियर मध्ये काय होता? मास इंटू वेलोसिटी. याला फक्त काय केलं आपण? सगळ्या अॅनालॉगस टर्म मध्ये कन्वर्ट केलं. समजलं आहे का? नक्की काय डाऊट? ठीक. आता असंच एक तिसरं डेरिवेशन, 3 डेरिवेशन सेम आहेत आपल्याकडं. पहिलं कायनेटिक एनर्जीचं, दुसरं अँग्युलर मोमेंटमचं, आणि तिसरं आपल्याला काढायचं एक टॉर्कचं. कशाचं? टॉर्कचं. ठीक आहे. आता टॉर्कचं कसं काढणार हे तुम्हाला एक हिंट देते, ट्राय करा, तुम्हाला जमतंय. ठीक आहे. टॉर्कचा फॉर्म्युला आहे आर क्रॉस एफ. बरोबर. आर आणि फोर्सला काय लिहू शकतो आपण? मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आर एम. ऍक्सेलरेशनला आपण लिहिणार आर इंटू अल्फा. बरोबर. आर इंटू अल्फा का आलं ते कळलं का? कारण ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये एका आरचा फरक असतो. असं लिहिलं काय येणार मग ते? एम आर स्क्वेअर अल्फा. आणि एम आर स्क्वेअर म्हणजेच काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. तो किती आला? आय अल्फा. टॉर्कचा फॉर्म्युला काय आला पाहिजे आपला? आय अल्फा. जसा फोर्सचा काय असतो? मास इंटू ऍक्सेलरेशन असतो. फोर्सला अॅनालॉगस क्वांटिटी कोणती असते? टॉर्क. मासला अॅनालॉगस मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ऍक्सेलरेशनला अॅनालॉगस अल्फा. कळलंय? जमलं तर करा, नाहीतर घेऊ आपण. ठीक आहे. क्लिअर आहे? बघा ट्राय करून. काय करायचं? पहिलं फोर्स काढायचा हवं तर पहिला, मग किंवा ऍक्सेलरेशन काढा आधी. ऍक्सेलरेशन येईल R1 अल्फा पहिल्या पार्टिकलचं, R2 अल्फा दुसऱ्या पार्टिकलचं, R3 अल्फा थर्ड पार्टिकलचं, असंच येईल. मग ऍक्सेलरेशन फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये पुट करा, ते येईल. मग पहिल्या पार्टिकलचा टॉर्क येईल R1 F1. F1 च्या जागी पुट करायचं M1 A1. जमेल? ट्राय करा, बघा जमतंय का. नाही जमलं घेऊ.